नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाकडून आनंदाची वार्ता की आता 15 ऑगस्टच्या आसपास लाडक्या बहिणीला मिळणार शिंदे सरकार मार्फत लाडक्या भावाकडून 3000 रुपये। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। ही सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की आता 15 ऑगस्टच्या आसपास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या सर्व पात्र भगिनींना लाडक्या भावाकडून मिळणार आहे 3000 रुपये। तर मग हे 3000 रुपये कसे मिळणार? जर आपला फॉर्म 15 ऑगस्ट पर्यंत भरला गेला नाही तर आपल्याला ही रक्कम मिळणार अथवा नाही, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ मनापासून आवडला तर या व्हिडिओला जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य भगिनींसाठी भावाकडून आली आनंदाची वार्ता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत सरकार पात्र असणाऱ्या भगिनींना महिन्याला 1500 रुपये देणार आहे। आता जुलै महिन्याचे 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये, एकूण 3000 रुपयांची ही रक्कम 15 ऑगस्टच्या आसपास आपल्याला मिळणार आहे। होय मित्रांनो, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर संकल्पनेअंतर्गत राखी पौर्णिमेच्या अगोदर, रक्षाबंधनाच्या अगोदर भावाकडून बहिणीसाठी असणारी भेट म्हणजे एकनाथ शिंदे या भावाकडून तमाम या राज्यातील असणाऱ्या बहिणींसाठी ही भेट राखी पौर्णिमेच्या अगोदरच पोहोचणार आहे। राखी पौर्णिमा 19 ऑगस्टला आहे, रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे आणि त्यामुळे 15 ऑगस्टच्या आसपास जर शासकीय सुट्टी नसेल, बँकेला सुट्टी नसेल तर डीबीटी अंतर्गत ही रक्कम 15 ऑगस्टच्या आसपास तुमच्या खात्यावर पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको। लक्षात घ्या, 3000 रुपये 2 महिन्याचे मिळणार आहेत। काही जणांचं म्हणणं आहे, सर आमचा फॉर्म जर तोपर्यंत भरला गेला नाही तर आम्ही यापासून अपात्र होणार का? लक्षात घ्या, तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत जरी फॉर्म भरला तर हरकत नाही। आज फॉर्म भरला, उद्या तुम्हाला पेमेंट मिळणार जर तुमचा फॉर्म ही पेमेंट मिळाल्यानंतर भरला गेला तर। दुसरी गोष्ट, तुम्ही फक्त 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला तर तोपर्यंतच पैसे मिळतील असं नाही, तुम्ही 1 सप्टेंबर पासून पुढेही म्हणजे कंटिन्यूअस फॉर्म भरू शकतात। एवढीच साशंकता आहे की जे 1 सप्टेंबर नंतर फॉर्म भरतील त्यांना जुलै ऑगस्टची पेमेंट मिळेल अथवा नाही, याबद्दल आपल्याकडे काय आणखी माहिती आली नाही, पण सरकार विचार करते की त्याही व्यक्तींना एकदमच 3 महिन्याची पेमेंट दिल्या जाईल। बाकी ही अधिकृत घोषणा आणखी झाली नाही, पण 31 ऑगस्ट पर्यंत जे फॉर्म भरतील त्यांना 2 महिन्याची पेमेंट 3000 रुपये एकदाच मिळणार आहे। तर ही आहे मित्रांनो लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची वार्ता। खऱ्या अर्थानं या वर्षीचं रक्षाबंधन, खऱ्या अर्थानं या वर्षीची राखी पौर्णिमा आता भगिनीसाठी एक आनंदाचा क्षण घेऊन येणार आहे, कारण ज्या बहिणींना आजवर हक्काचा भाऊ नव्हता त्या बहिणींना आता हक्काचा भाऊ मिळालाय आणि हा हक्काचा भाऊ पाठवणार आहे। या वर्षी राखी पौर्णिमेच्या अगोदर, या वर्षी रक्षाबंधनाच्या अगोदर 3000 रुपये या ठिकाणी डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यावरती। तर मित्रांनो, ही आनंदाची वार्ता आपणास कशी वाटली जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।